महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकार सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे। ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग ग्राहक सर्वांवर तडाखा बसेल। सणासुदीत खरेदी खर्चावर आता वीज बिलाचा अतिरिक्त भार सुद्धा जोडला गेला आहे। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काय अपडेट? या संपूर्ण प्रकरणामध्ये आता 35 ते 95 पैशापर्यंत वीज जी आहे ती प्रति युनिट वाढणार आहे। आता याच्यामध्ये जी वाढ करण्यात आलेली आहे ती घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग असे तिन्ही संदर्भामध्ये वाढ जी आहे ती होणार आहे। आणि 1 ऑक्टोबर रोजी एक सर्क्युलर जारी करण्यात आलाय आणि याच्यामध्ये इंधन समायोजक शुल्क म्हणजे कोळसा आणि इतर गॅस जे इंधन लागतं त्याच्यावरती हे इंधन समायोजन शुल्क आकारण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आता याच्यात 1 ते 100 जे युनिट वापर जे असेल त्या 35 पैसे, 500 युनिट पेक्षा अधिक झाले 95 पैसे युनिट जास्त लागणार आहे। सूत्रांचं असं म्हणणं आहे की ही काही महिन्यानंतर यात आणखी काही दरवाढ जी आहे ती सुद्धा राहू शकते। आता सरकारचं म्हणणं असं आहे की कोळसा, गॅस आणि इतर जे पारंपरिक जे स्रोत आहेत त्याचे स्तर वाढलेले आहे, इम्पोर्टही करावं लागतात खूप साऱ्या गोष्टी, त्यामुळे सोलर वापरावरती मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे जेव्हा 12 रुपये जवळपास कोळशावरून आपण जेव्हा वीज तयार करतो, 12 ते 13 रुपये प्रति युनिट तयार करायला वीज खर्च येते, पण सोलरवरती आपण जेव्हा वीज तयार करतो तेव्हा हा खर्च 3 ते 4 रुपये लागतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पारंपरिक जे वीज तयार करायला मोठा खर्च लागत असल्यामुळे ही इंधन समायोजक जे दर आहे ते वाढवण्यावर पर्याय नाहीये। त्यामुळे सध्या तरी हे दर जे आहे हे वाढणार आहे। त्यामुळे सोलरची प्रोडक्शन जसं वाढत जाईल तसं तसं दर कमी होत जातीलच सरकारचं सध्या तरी म्हणणं आहे। पण सध्या हे जे उद्योग, घरगुती वापर दोन्हीचे दर जे आहे सध्या वाढणार आहेत। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।